आकाशातील 7 रंगाच्या इंद्रधनुष्याकडे पाहून खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयात सप्तपदी घेण्याची वेळ आली. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी जन्मोजन्मीची साथ देण्याचं वचन दिलं. कष्टाचं बाशिंग डोक्याला बांधलं ते आजपर्यंत सोडलंच नाही. संसाराचे 7 सूर कधी जुळलेच नाहीत. राजगड तालुक्यातील तोरणगडाच्या पोटात वाघदारा गावच्या जंगलात राहणाऱ्या ह्या वाघिणीचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. पण कसं की लोकांची भीती वाटायची, असं आपण एकटं जायचं नाही का, आपली मुलं लहान होती आणि कुणी समजा असं नाही का सांगता येते का, त्यामुळं मग भीती वाटायची. मग मी एकटी नाही जायचे. मग नंतर मग माझ्या मुलांनी काय केलं तर ती गोष्ट सांगायचं म्हणलं तर माझं लहानपणीच लग्न झाले, एक 7-8 वर्षाची असेल त्यावेळेला. पण ही बारी आयडिया आहे पायपाना खर्च झाला, बाकी काय नाही. अहो पण हे तुम्हाला आहे ना कुठलंही लाईट बिल द्यायचं नाही, पाईपलाईन खर्च नाही, 24 तास पाणी आहे ना 6 महिने. खूपच आजार असायचा. मग ते इथून उचलायचं वेळेवर चालत न्यायचं आपण कडवं टाकून. त्याला काय ऑप्शन नव्हतं, गाडी बिडी नव्हती. गाडी आता सुद्धा भेटत नाहीत आम्हाला. ते डोक्यावर वर न्यायचं, बाकीचं काल नेलेलं आहे त्याच्यामुळं काय आज एवढं वजन नाही. काय काय रात्रीच्या 7-8 वाजले असतील ना, फार अंधार पडला होता, दिसत नव्हतं. 8 वाजले त्यावेळेला 8 वाजता ती जेवण घेऊन आली. त्याच्यामुळं तिला असं ती लांबून येत होती, त्यामुळं भीती वाटली तिला. जरा आवाज आला वेगळाच कसला तरी तर मग तिलाही घाबरल्यावरती परत सावरलीच नाही. पण मनामध्ये भीती होती की एकटं कसं काय जायचं. माझं मन पण दट्ट झालं जरा असं. आणि आता मुलं बिलं मोठी झाली ना, मग काय भीती वाटायला नाही लागली. समजा आपण जर मेलं, समजा आपल्याला जनावरांना खाल्लं किंवा काय कुणी मारलं तर आपली मुलं तर मोठी झाल्यात, काहीच हरकत नाही. आता मी एकटी जाते, काय नाही वाटत. मंडळी नमस्कार, मी वाटसरून मिलिंद भोसले. एखादा सेलिब्रिटी, पुढारी किंवा एखादा VIP माणूस याला भेटायला जशी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागती ना, तशी अपॉइंटमेंट घ्यावी लागली मला ह्या ताईंना भेटायला. गेले 2 महिने वेटिंग करावं लागलं. तुम्हाला वाटेल की असं काय आहे त्या माणसामध्ये आणि एवढं वेटिंग करायचं कारण काय, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज सकाळी लवकर घरातून बाहेर पडलोय का तर ताईंना भेटायला. आज शनिवार आहे, रविवार आहे, सुट्टी आहे, तरी आपण त्यांना भेटू शकत नाही का, तर हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. असं कुठलं काम आहे की त्याला रविवारी पण करावं लागतं आणि माणूस सुट्टी असून देखील आपल्याला भेटू शकत नाही. थोडा सस्पेन्स ठेवलेला आहे मी की त्या VIP ताईंना भेटण्याला आपल्याला 2 महिने का गेले ते. पुणे शहरापासून जेमतेम 2 तासाचं अंतर पार करायला आम्हाला 1 तास जास्त वेळ का लागला हे तुम्हाला सोनकीच्या पिवळ्या धमक फुलांकडे पाहून समजलंच असेल. हे सौंदर्य डोळ्यात भरल्याशिवाय आमची पावलंच हलली नाहीत. आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत तोरणा किल्लीच्या कुशीमध्ये आणि गुंजवणी धरणाच्या बरोबर मध्ये वाघदारा गाव आहे. या वाघदारा गावच्या डोंगर रांगेत छोटंसं ढेबे कुटुंबीय राहतं. सखूबाई रामभाऊ ढेबे या ताईंचं नाव आणि त्यांचा जीवन प्रवास या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत. थोडा कष्टमय प्रवास आहे आणि थोडं VIP लोकांचं म्हणजे ह्या ताईंचं जगणं कसं आहे ना ते आपण पाहणार आहोत. ते रामभाऊ कसरे आणि त्या सकुताई कसरे त्यांचं घर कुठे हो? नाही गाडीने जाणार पण रस्ता हाच आहे ना. किती वेळ लागेल वर जायला? 10-15 मिनिटं. जवळच आहे ना. तुम्ही कुठल्या गावचं आहे? डावीकडं गुंजवणी धरण आणि उजव्या बाजूला बेलागदुर्ग, गरुडाचं घरटं म्हणून ओळख असलेला तोरणगड यांच्या मधोमध प्रवास चालू झाला. थकवा नव्हता पण चिकट झालेल्या पायवाट्याने मात्र घाम काढला. रस्ता चांगला आहे ऐसपैस, पण झाले कसं माहिती आहे का, या पावसामुळे आहे ना चालणं जरा अवघड झाले, चिकट झालेलं आहे. हा का, आणि गुरांच्या पायाने जाऊन आहे ना जास्त चिकट झाले. 1-2 नाही तर तब्बल 4 वेळा ह्या चिखलाचा महाप्रसाद खाल्ला. कसा हे बघा, असा काय ना. हा सिक्का जवळ काठी आहे, सगळं आहे, पण केवळ या असली बूट वापरतोय. या बुटामुळे घसरलंय आणि एवढा जोरात पडला.
आज आहे ना सगळ्यात जमेची बाजू आहे की विकासराव पुढे आहेत. स्टार्टला ते नेहमी एकदम पुढे घेतात पिकअप घेतात, पण नंतर हळूहळू त्यांचं जरा पिकअप कमी होतं. ठीक आहे, पण आज जरा त्यांनी पुढाकार घेतला आहे, चाललेत पुढं, चांगलं आहे. म्हणजे आज वाटाडे कोण आहे तर विकास सर. या ठिकाणी एक समाधी स्थळ आहे. आणि हा समोर तोरणा किल्ला आणि हीच वाट आहे त्या ताईंच्या घरी जायला. हे समोर जे बेट दिसतंय ना, हे बघा इथं, हे बघा हे इथं, त्या बेटाच्या मध्ये थोडा डॉट दिसतो बघा पांढरा, बहुतेक ते त्यांचं घर आहे. रस्ता इकडनं आहे. आणि काय गेट केलं काय इथं? हो गेट प्राणी वगैरे डायरेक्ट येऊन जनावर शेताच्या बांधावरून वाट चाललेली आहे. हे बघा इकडं भात शेती आहे, इंद्रायणी भात दोन्ही बाजूला. आणि ह्या भाताच्या बरोबर मधून रस्ता काढला ह्या लोकांनी. रस्ता म्हणजे बांधावरून रस्ता आहे हा काय मुख्य रस्ता नाही आहे. पण मात्र ह्या लोकांना रोज इकडनंच यावं लागते. पण मला एक समजत नाही, इकडं त्यांचं एकटंच घर, मग इकडं हे काय करतात लोक नक्की? इकडं का आले असतील राहायला? ती भरपूर गोष्टी मनामध्ये आहेत. हे गुंजवणी धरण आणि या धरणाच्या वर जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पोटामध्ये हे कुटुंब बसले. हे कुटुंब का लपून बसलंय ना ते आपण त्यांना आज विचारणार आहे. कुत्र्यांचा आवाज येतोय. ताई कुत्री आहेत का ताई? त्या कुत्र्यांना आवडा ना बाबा, त्या कुत्र्यांचं भीती वाटते आपल्याला. हा बघा, हे असं एकटं घर असलं ना की 4-5 कुत्रे असणार 100%. या कुत्र्यांमुळे त्यांना भीती वाटत नाही, पण त्यामुळे आम्ही या भरतोय ना. त्याचं काय, जनावर बघा किती आहेत बघा. त्यांना वाटतं कोणतरी अनोळखी माणूस आलाय. सगळ्या गाया गुरु कंपाऊंड घातलं यांनी व्यवस्थित अगदी. चला विकास येत सावकाश. आता किती गुरं आहेत? तर गुरं किती आहेत? आपली एकच घर का? पाटातलं पर्यंत लिव पाईप हा त्या आडू हे पाईप. बाबा ही पाईपलाईन कुठं आली? केव्हाचीच नाही म्हणजे किंवा टाकी आहे का? टाकी नाही, मग वळचं पाणी शेव खातात पाणी येते ना, हा ते पाणीचीच नाही. म्हणजे ते पावसाचं पाणी पडतं ते तुम्ही आणलंय? पावसाचं म्हणजे जर येते हा. ते किती महिने पुरतंय? किती महिने पुरतंय? ते 6 महिने पुरतं. बघा म्हणजे आपल्या माहेमध्ये कमी होते. हा ना. पण ही भारी आयडिया आहे. आई पायपाना खर्च झाला, बाकी काय नाही. अहो पण हे तुम्हाला आहे ना कुठलंही लाईट बिल द्यायचं नाही, पाईपलाईन खर्च नाही, 24 तास पाणी आहे ना 6 महिने. 6 महिने निवळ खडकातले आणि शुद्ध. देवाच्या खालते बापदेवावर आहे, त्याच्या मुली घालणं पाणी येते. मग तुम्ही प्यायला वापरता का? हा मोठ्या 3 हाताचं पाशी नाही तिथे. माझं इकडचं नाव सखूबाई ढेबे आणि वडिलांचं सखूबाई धोंडीबा कचरे. तुमचं माहेर कुठलं? डोफकिंडी. तिकडं तुमचं लहानपण गेलं का? हा तिकडंच लहानपण. म्हणजे तसं तर ती गोष्ट सांगायचं म्हणलं तर माझं लहानपणीच लग्न झाले. एक 7-8 वर्षाची असेल त्यावेळेला लग्न झाले. बापरे. हा. आणि लग्न झाल्यापासून मी इकडंच आहे. म्हणजे तर मग तवा आल्यापासून असंच काम आपलं गुराकडं बिराकडं असं वळायला जायला पाठवायची लोक माणसं. लहान 7 वर्षात तुमचं लग्न व्हायचं कारण म्हणजे? पहिलं लहानपणीच लग्न होत होते ना म्हणून. पण असं तुमचं वय किती होतं तेव्हा? 7 वर्षाची होते हो मी. नाही आता किती वय तेव्हा तुमचं? आता 40 असेल. हा. 41-42 असेल. मग जेमतेम तुम्ही आमच्याच वयाचे आहो. मग असंही नव्हतं का की खूप जुना काळ होता की मग एवढं लवकर लग्न कसं काय केलं? का परिस्थिती गरीब होती तुझी? परिस्थिती लईच गरीब होती हो. आम्हाला माझी आई लहानपणीच वारली, त्याच्यामुळं अशी परिस्थिती होती. बाप्पा असा म्हणजे होता, आता किती मुलांना सांभाळणार ना बाबा पण. ते पण असं हे करत नव्हते, असं म्हणजे शेतात वगैरे असं जास्त काम नाही करायचे.
त्याच्यामुळं मग त्याने टाकलं लग्न करून. अडचणी तर काहीच नव्हत्या, पण तिला तर लोकांवर आहे व त्यांनी केलं लग्न तर करायला लागलं ना. अच्छा, मग तुम्ही एकटेच होते का? नाही, मला चार बहिणी आहेत माझ्या आधीचे, एक भाऊ आहे. आम्ही 6 जण भावंडे सगळं. मग इकडं आल्यावर हे असंच काम. आता सासर घरी आल्यावर कोण बसून देणार आहे? बारीक असलं किंवा मोठं असलं थोडं असं म्हणजे 7-8 वर्षाचं म्हणजे जरा आपण हिंडत फिरतच आहे ना, तर मग काम करावंच लागायचं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे करावं लागायचं काम. पण तुम्हाला त्यावेळेस कळत होतं की माझं लग्न झालंय? नव्हतं एवढं काय लग्न बिग्न काय कळत नव्हतं. मग आता काय, आता जाऊ द्या, काय आता एवढं कुठं कळतं तेव्हा 7-8 वर्षाच्या पोरांना काय कळतंय? नाही, मग तुम्ही कसे लग्नाला होय भरली? कळतच नव्हतं ना लग्न म्हणजे काय असतं ते, असं आहे ना. मग शाळा वगैरे किती झाली? नाही, शाळा मला नाही जाता आलं शाळेत. कपडे बिपडे अंगावर नसायचे, काय नसायचं, त्याच्यामुळं नाही जाता आलं आम्हाला शाळेत. शेतात तर आकडे खूप करायला लागतं. नाचणीचं शेत, भाताला रोपं बाजायला लागतात. आमच्याकडे खूप कष्ट असतात भाताच्या शेताला पण. मग ती 4 लेकरं बरोबर घेऊन तुम्ही कसं काम केलं? काही वेळेस मुलं मग शेतात सोबत न्यावं लागायची, मुलं बारकी. बापरे. हां, शेतात नेऊन दिवसभर तिथं थांबवायचं किंवा असं कडेला घ्यायचं, काम करायचं. ती पण शेत काय आपलं वैयक्तिक नव्हतं, सरकतीची शेतं असायची दुसऱ्या लोकांची ना, आपली समायकानी करतो तशी शेतं होती. आता तर गुरं कमी आहे, तेव्हा लई गुरं होती, तेव्हा एवढे सगळं शेण वगैरे काढावं लागायचं. किती होती तेव्हा तरी अंदाजे? तरी 50च्या पुढे 60-70 गुरं होतं तेव्हा. मग तेच मला म्हणायचे की पोरं, त्यांची शाळा, परत तुमची गुरं, घरातलं, शेताचं, लोकांचं, मग हे तुम्ही कसं केलं? करायलाच लागायचं. आता पोरांचा आजार पण असेल तेव्हा? खूपच आजार असायचा. मग ते हिथून उचलायचं, वेळेवर चालत न्यायचं आपण कडवं टाकून. त्याला काय ऑप्शन नव्हतं, गाडी बिडी नव्हती. गाडी आत्ता सुद्धा भेटत नाहीत आम्हाला जर वेल्यातून इथं यायचं म्हणलं तर. आमच्या घरात इन्कम नव्हती पैशाची काय. हे काय गुरांच्या दुधाचं 2 रुपये असतील ना, ते तेवढं असायचं तेवढं, नाही तर बाकी नाही. ताईंच्या मुलाच्या रूपानं लक्ष्मी घरात आली. असा कोणता मार्ग सापडला त्यांना ज्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारायला वाव मिळाला? पण कसं की लोकांची भीती वाटायची, असं आपण एकटं जायचं नाही का. आपली मुलं लहान होती आणि कुणी समजा असं नाही का सांगता येते का, त्यामुळं मग भीती वाटायची. मग मी एकटी नाही जायचे. मग नंतर मग माझ्या मुलांनी काय केलं, ते मुलगा माझा 3रीला होता. 3रीला मोठा मुलगा का? हा, मोठा मुलगा 3रीला होता आणि त्याच्याबरोबर दिरांचा पण मुलगा होता, तो त्याच्या थोडा अधुकरचा होता. तर त्यांनी एक दिवस काय केलं, म्हणलं आई, म्हणजे त्याच्या अधुकर मी प्लॅन केलेला की मुलांना घेऊन जायचं, भीती वाटायची त्याच्यामुळं जावत नव्हतं. तर मग मुलगा गेला एक दिवस, 2 मुलं गेली. त्यांनी मग ते लिंबू सरबत वगैरे विक्री केली. तर मला नंतर मग त्या मुलांनी विक्री केल्याच्या नंतर मला पण आधार पोचला जरा की आपण मुलं सोबत घेऊन जाऊ शकतो. मुलांना असे शनिवार रविवार सुट्ट्या असतात नाही का. मग त्यावेळेला त्याच्या दुसऱ्या आठवड्याला मी मुलांना सोबत घेतलं आणि मग गेले हे करायला. तेव्हा मग 2 रुपये भेटायला लागले. सकाळी 5ला उठायचं, घरातलं सगळं उरकायचं, शेणाचं दारांचं सगळं उरकायचं, जे आपलं घरात काय स्वयंपाक धुणं भांडं आहे ते करायचं आणि 7ला बाहेर पडायचं इथून. मग 7ला निघालं की 8-8:30 पर्यंत जातो तिथं पोचतो. तिथं बसायचं संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. मग कधी कधी जर पर्यटक ना आले तर मग? तसं काय नाही, मग ते आपल्या नशिबावर आहे. झालं नाही झालं त्याचा नाही विचार करायचा. जायचं आपल्याला 100 होऊ दे, 200 होऊ दे. कधी तर आम्ही बिना भावानीची आले नाही, 20 तरी रुपये होत्यात आम्हाला, असं म्हणजे काहीच नाही झालं तरी बिना भावानीचं कधीच नाही येणार आम्ही. तोरणगड तुम्हाला कधी नाराज करत नाही? नाही, ते एक लय वैशिष्ट्य मला तर वेगळंच वाटतंय. आपण म्हणतो देवधर्म असं नाही का, नाही, पण मला माझ्यासाठी देवधर्म आहे. असं कधी बिना भावानीचं वगैरे नाही येऊ देत कधी. मग तुमच्या मुलांचं शिक्षण तुम्ही बऱ्यापैकी त्या किल्ल्यावरच्या उत्पन्नावर केलं असेल? हा, किल्ल्यावरच 5-6 वर्ष मुलांना सोबत नेऊ लागली. आणि मग मला माझं मन पण दट्ट झालं जरा असं. आणि आता मुलं बिलं मोठी झाली ना, मग काय भीती वाटायला नाही द्यायला लागली. समजा आपण जर मेलं, समजा आपल्याला जनावरांना खाल्लं किंवा काय कुणी मारलं तर आपली मुलं तर मोठी झाल्यात, काहीच हरकत नाही. आता मी एकटी जाते, काय नाही वाटत मला. मंडळी, मी मागाशी तुम्हाला गमतीने म्हणलं होतं की एखादा VIP किंवा सरकारी माणूस किंवा एखादा सेलिब्रिटी त्यांना भेटण्यासाठी जशी अपॉइंटमेंट घ्यावी लागती ना, तशी या ताईंची मी गेली महिनाभर अपॉइंटमेंट घेत होतो. मी फोन करायचो तेव्हा त्यांना काहीतरी काम असायचं आणि जेव्हा त्या रिकामी असायच्या तेव्हा आम्ही ऑफिसला असायचो. मला सांगायचं एवढाच उद्देश आहे की शनिवार रविवार पण याला सुट्टी नसती. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की शनिवार रविवार ह्या करतात काय, तर काय माहिती आहे का, ह्या इथं परिसरामध्ये त्यांना आहे ना उत्पन्नाचा काही सोर्स नाही. 4 गुरं आहेत आणि भात शेती आहे. मग दुसरं उत्पन्न म्हणजे किल्ल्यावर जाऊन दही, लिंबू सरबत, पाण्याच्या बाटल्या असं विकायचं. त्यामुळं शनिवार रविवार त्यांचा फुल बिझी होता.
मी जेव्हा त्यांना फोन करील ना तेव्हा म्हणायचं दादा आज नको, शनिवार रविवार आहे. का तर किल्ल्यावर जायचं आहे. मला कळायचं नाही किल्ल्यावर जायचं म्हणजे काय करायचं. म्हणजे त्यांना त्यांच्या पोटाची भूक भागवायला, 4 पैसे कमवायला किल्ल्यावर जायला लागायचं. तुम्हाला आता कळलं असेल की एखादा मोठा माणूस आमदार खासदार तशी अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला भेट देतो ना, तशी ताईने आपल्याला आज भेट दिली आहे. मला ह्या ताई त्या आमदार खासदारापेक्षा मोठ्या वाटतात. का तर स्वतः कष्ट करून त्या खातायत. इथून किल्ल्यावर जातात, तोरणा किल्ल्यावर जवळजवळ अर्धा पाऊण तास जावं लागतंय. डोक्यावर 15 ते 20 किलोचं ओझ असते. आमदार खासदार पण यांच्या पुढे फिके आहेत. त्यांना आपण वेतन देतो, भत्ता देतो, रिटायरमेंट नंतर त्यांना पेन्शन मिळते. यांना काय आहे, पण यांच्याकडे एक आहे, कष्टाची भाकर आहे त्यांच्याकडं. काही नाही दिलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर तोरण बांधलं त्या तोरणा किल्ल्यावर जाऊन ते आपल्या पोटाची भूक भागवतायत. 350 वर्षापूर्वी महाराजांनी त्यावेळेस लोक जायची किल्ल्यावर, रायगडावर जाऊन दही, ताक, दूध विकायची. तोच तो पायंडा आहे त्या ताईने चालवलेला आहे. मला सांगायचा उद्देश काय आहे की हा सह्याद्री महाराजांचे किल्ले त्यावेळी पण लोकांना रोजगार देत होते आणि आज पण त्या लोकांना रोजगार मिळतोय. महाराजांनी आपल्याला जे केलंय ना ते कुणीच करू शकणार नाही. ताईंना पण नमस्कार. अहो कसं आहे, तुम्ही अनुभवाने खूप मोठे आमच्यापेक्षा. वय जरी कमी असलं ना तरी तुम्ही खूप सोचलेलं आहे. तुमच्यासारखे निवडा आमचे पाय पडायचे. नाही आम्ही काही मोठे नाही. उलट तुमचा अनुभव लोकांना मिळतोय. कसं होतंय, लोक लहान सहान कारणामुळे आत्महत्या करतात, त्यांना डिप्रेशन येतं. पण तुमच्याकडे बघितलं ना की असं वाटलं की बाबा खरंच या माऊलीकडे बघून आपण पण त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी, स्फूर्ती घ्यावी आणि आपणही लहानातून मोठे व्हावं. हे काय माहिती का, माणूस मोठं व्हायला लागत नाही, फक्त त्यांचं आहे ना कर्तृत्व मोठं असतं. मन मोठं असं. हा, म्हणून मला यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागली. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की यांची अपॉइंटमेंट का घ्यावी लागली. वडिलांच्या इथं घरीच असायचं, शेणच काढायचं फक्त. वडिलांच्या इथं काही शेतात वगैरे नव्हते जात मी. फक्त 2-4 गुरं होती ना त्यांचं फक्त शेण काढायचं, बाकी घरातच असायचे, काय नव्हतं. मग तुम्ही 5-6 भावंड, मग तुम्हाला खायचं ते 5-6 भावंड म्हणजे असं सगळ्यांची लहानपणीच लग्न झाली. आमची आई लग्न, बाकीच्या पोरांची लग्न झाल्यावरती आई आमची वारली. ती बाहेर गेली होती जरा कामाला, असं गावात काम होतं ना, तर ती कामाला गेलेली. तर मग तिकडं तिला काय ते जेवण वगैरे बांधून आणायची ना पहिली लोक. मुलांना आम्हाला खायला नसायचं ना, त्यामुळं तिने जेवण बांधून आणलं. जेवण बांधून आणल्याच्या नंतर पार रात्रीच्या 7-8 वाजले असतील ना, पार अंधार पडला होता, दिसत नव्हतं. 8 वाजले, त्यावेळेला 8 वाजता ती जेवण घेऊन आली. त्याच्यामुळं तिला असं ती लांबून येत होती, त्यामुळं भीती वाटली तिला. जरा आवाज आला वेगळाच कसला तरी, तर मग तिलाही घाबरल्यावर ती परत सावरलीच नाही. ती आजारी पडली तरी 1 महिना होती. तिच्यावर काही उपचारच केले नाही घरातल्यांनी, पण असं दवाखाना वगैरे काही नीट केलंच नाही. त्याच्यामुळं ती मग वारली आमची आई. तर सगळ्या बहिणी माझ्या अगोदरच्या मी शेवटची होते. मला काय आई बी कायच आठवत नाही, कशी होती काय होती मला सांगता येणार नाही आई कशी होती. अशी परिस्थिती आमची. आणि मग ते सगळ्या भावंडांची आईनेच लग्न केलेली. नंतर मी शेवटला राहिलेली, तर आईने सांगितलं की ही चांगली मोठी झाल्याशिवाय हिचं लग्न करू नका म्हणून. तर वडिलांनी केलं लहान वयातच लग्न. थोडंसं आजा आमचा आजोबा होते ना, तर ते थोडं गावातून वगैरे काम करून आणायचे, आम्हाला द्यायचे खायला, धान्य वगैरे आणायचे. वडील थोडंसं कमवायचे, ते द्यायचे. असंच हालतीतलंही खूप हालतीत दिवस काढले आम्ही. 6 वर्षे लागली मला कळायला लागलं जरा. मग लोक गुराकडे जा, इकडे जा, तिकडे जा. खाली असं पाणी बिनी इथं नव्हतं, असं नव्हतं काही तेव्हा. आणि पावसाळ्याचं पाणी असायचं, पण उन्हाळ्याचं पाणी नसायचं. एवढी गुरं बिरं असायची ना. मग हे बट्टीचं गाव आहे खाली आणि तिथं एक विहीर आहे खाली. त्या विहिरीतून पाणी आणायचं आम्ही डोक्यात. आम्हाला एवढं वाटीभर सुद्धा पाणी नाही भेटायचं इथं त्यावेळेसला. पाणी जर नाही आलं तर जेवण पण भेटायचं नाही इथं पण. म्हणजे मंडळी, आधुनिक काळातील ह्या ताई म्हणजे हिरकणी आहेत. खरंच यांचा प्रवास आपल्याला नेहमीच प्रेरणा देणार आहे. यांच्या ह्या जीवन प्रवासाला आपण सलाम केलेलाच आहे आणि आपल्याकडून त्यांना एक छोटीशी भेट आपण देणार आहोत. ही छोटीशी भेट दिलेली आहे नंदिनी क्रिएशन धनकवडी पुणे यांनी पण त्यांचा मदतीचा हात पुढे केला आणि त्यांच्या रूपाने ही साडी ह्या ताईंना मिळालेली आहे. त्यांचा मी आभार मानतो नो. आणि तुम्हाला जर अशा डिझायनर नवीन साड्या हव्या असतील तर नंदिनी क्रिएशन ह्या यूट्यूबला किंवा इंस्टाग्राम पेजला, तसेच जो व्हॉट्सअप नंबर मी खाली दिलेला आहे त्याला कॉन्टॅक्ट करा आणि अशा डिझायनर साड्या तुम्ही नक्की मिळवा. मित्रांनो, आपल्या परीने आपण ह्या गरजवंतापर्यंत पोचत असतो आणि त्यांच्या अडचणी जगासमोर मांडत असतो. शेवटी कसं आहे, त्यांच्या अडचणी आपण जगासमोर जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत जगालाही कळणार नाही की त्यांना काय गरज आहे आणि त्यांना कोणती मदत हवी आहे.
आपण त्यांचा प्रवास तुमच्या समोर मांडलेला आहेच आहे. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही यांना मदत करा. त्यांचा नंबर पण खाली दिलेला आहे, त्यावर तुम्ही त्यांची मदत पाठवू शकता. ताई कसं वाटतं आज? छान वाटते. उलट मी तुमचे आभार मानतो की तुमचं एवढं बिझी शेड्यूल आहे, तेवढा तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचं खरंच आम्ही आभार मानतो. आणि तुमचा हा प्रवास असा चालू राहा. जोपर्यंत तुमच्या पायात बळ आहे तोपर्यंत तुम्ही किल्ल्यावर जा, कष्ट करा आणि तुमच्या मुलाला लहानाचं मोठं करा, अजून त्यांना उंच उंच शिखरं गाठू द्या. ताई तुम्ही आता आज पण किल्ल्यावर चाललाय, काय काय घेऊन जाणार आहे? साखर, लिंब आणि दूध. आता हे डोक्यावर वर घेऊन जायचं? आता हे डोक्यावर वर न्यायचं, बाकीचं काल नेलेलं आहे, त्याच्यामुळं काय आज एवढं वजन नाही. काय काय त्यात? साखर आहे, लिंब आहे, साखर 10 किलो असेल ती. 5 किलो आहे, आणि लिंब आहेत थोडीशी, बाकीची काल नेलेली आहेत. आणि दूध आहे. दूध काय चहाला? हा, आणि ताकाची किटलीवरच आहे, काल नेली. आता संध्याकाळी संपलं तर बघायचं, नंतर राहिलेलं घेऊन यायचं. ताकवर ठेवलं का निवड? हा, तिथं कोण असं माकडे खात नाही ते? नाही ते पेट ठेवायला लागतं असं दाखवून वगैरे. आता हे घेऊन वर जायचं तुम्हाला हा, दिवसभर तिकडच? मग जेवायचं बिवायचं कसं करतो? आता डबा नेईन ना, भाकरी केली, भाकरी बांधून नेणार आहे, भाजी भाकरी. केली का भाकर? हा. कुठे भाकर? ते जाऊ दे. कुठे भाकरी? ते जाऊ ती भाकरी नाही घेतली ना? नाही घेतली भाकरी? आता नाही घेतली. हा, मग दिवसभर तुम्ही उपाशीच. असं नका करू. आता तुम्ही 4 पैसे कमवताना पोटाला खात जा ना. आमचं कसं म्हणणं आहे बाबा, तुम्ही जर कष्टाने करताय ना, मग कष्टाने 2 घास पण खावा व्यवस्थित. हो, ठीक. मग आता तुम्ही सगळे आवरलं, लोकांना ती चहा घेऊन जाणार, सगळे घेऊन जाणार, आणि तुम्ही दिवसभर उपाशी. असं का? चालते. तसं वगैरे नाही. मग का असं करताय तुम्ही पोटाला खाय ना पोटभर का? आता अजून आपल्याला भीती वाटते का की बाबा अजूनही आपलं व्यवस्थित नाही सगळं? नाही, आता काय कष्ट करून खायचे, आपल्याला काय कुणाचं येतं, आपण काय केलं नाही वाईट कुणाचं असं. हा, मग तुम्ही का नाही भाकरी घेतली आज? नाही भाकरी घ्यायची अजून, हो घेतली नाही, ह्याच्यात पण घ्यायची. भाकरी बनवली का पण? बनवली. मग घ्या की, मग खरंच घ्या आणि समोर घ्या, लाजू नका. हे खरं खाणं आहे मावशी. ताई, हा नाचणीची भाकरी हा, थांबा. आणि कारल्याची भाजी. हा, काय करतो तुमचा पिझ्झा बर्गर? दानाच्या वेळी आखडतो त्याला हात म्हणू नये, उपाशी पोटी झोपवते तिला रात म्हणू नये, जिला पाना फुटत नाही तिला गाय म्हणू नये, आणि जिला काना ओळखत नाही तिला माय म्हणू नये. किल्ले रायगडावरून, हिरकणी बुरुजावरून हिरकणी खाली उतरून आपल्या मुलांसाठी आली होती. ही कथा सगळ्या जगाला माहिती आहे. परंतु ह्या कथेशी साम्य असलेली कथा ह्या ताईंच्या आयुष्यात घडली. तोरणा किल्ल्यावर यांचा मुलगा गेला एक दिवस दही, ताक, लिंबू सरबत विकायला, आणि ह्या ताईंना एक प्रेरणा मिळाली की आपण पण जाऊ शकतो. पण मनामध्ये भीती होती की एकटं कसं काय जायचं. ती हिरकणी आपल्या मुलासाठी कड्यावरून खाली उतरली, आणि ही आधुनिक हिरकणी आपल्या मुलांना घेऊन किल्ल्यावर गेली. पहिलं काय भेटायचं नाही, मिरची लावली तरी घरीच लावायचं, तेच करायचं. काय आमच्याकडे पैसे नव्हते भाजी वगैरे आणायला, तर मग आम्ही रानच्याच भाज्या खायचो. दळण तर जात्यावर घरीच दळायचं. अच्छा. हा, दळण जात्यावर दळायचो. आणि भात फक्त ते मेलवर न्यायचो, आपल्या गिरणीवर न्यायचो भरडायला. तेवढं ते बैलाच्या गाडीने न्यायचो. गाडीचं काहीच नव्हतं त्यावेळेस. मग तुम्हाला रस्ता आता केला तुम्ही? हा, रस्ता आता झालाय. मग तेव्हा सगळं डोक्यावरच? हा, डोक्यावर. खाली आणायचं तांदूळ आणि तिथून डोक्याने वर आणायचं. बैलांना काही एवढं वर यायचं नाही, असा बातकी असायची, त्यामुळे वर नाही यायचं बैलांना. खालून तुम्ही वरती इकडे यायचं कारण काय? मग इकडे गाव जवळ नाही, इकडे गाव जवळ नाही, मग एवढं तिकडे यायचं कारण काय? कारण म्हणजे असं असतं ह्या लोकांचं की आमच्याकडे जनावरं असतात ना, ते जनावरांना गावा शेजारी जागा होत नाही, गावातली लोक पटवून घेत नाहीत. बर. त्यामुळं लांब राहिलं की जनावरांना चरायला वगैरे रान भेटतं, त्याच्यामुळं लोक वरती राहिली. पण आता एकटं घर, मग चोरांची बाबा वाघाची किंवा जनावरांची काय भीती असते का? नाही आम्हाला काय भीती नाही.
मग का जनावर बिनवर हे करत नाही का? वाघ येऊ द्या काही येऊ द्या काही भीती नाही वाटत. आपल्याला माहिती आहे आपल्याला काही चोर पण मारणार नाही काय आपल्याकडे त्याला सापडणार पण नाही. द्यायलाच काय नाही द्यायलाच काय नाही तर चोर मारीन कशाला आपल्यालाच खायला काय नाही तर चोराला काय भेटणार. तसं नाही. मग तुम्ही कधी असं जाताना वरती एक जनावर वाघ बी पाहिला असेल ना किल्ल्यावरून? हा दिसतो कधी कधी असं म्हणजे आणि जास्त करून त्याची पावलं दिसतात असं चिखला मातीतून जास्त करून पावलं दिसतात. तो कवचित कधीतरी दिसतो. असं अंगावर हल्ला बिल्ला नाही करून नाही 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 आला कधी? नाही नाही. आणि भीती म्हणजे जास्त करून रानडुकराची आहे हं. ती डेंजर आहे तर ती येतात कधी पण अंगावर अशी भीती दाखवते. वाघ समोर नाही पाहिला वाघ लांबून पाहिलाय पण डुकार समोर पाहिले लई जवळ पाहिले ते. त्यांचं काय ते असं असलं आपली चावल थोडं असं कुठं बसलेलं असलं आपण आता मी एकटी सकाळी 7ला जाते ना त्यावेळेला रान शांत असतं सगळं मग ते कुठून तरी असं भासकेने निघून ते जातच त्यामुळं खूप भीती वाटते अशी. आता तुमची ती भीती गेली असेल? आता फार कमी झाली भीती. मग आपल्याला माहिती आहे ना की बाबा जनावर असेल कुठंतरी मग आपण लांब गेल्यावरच असं चावल तर करायचं. गेल्या किती वर्ष तुम्ही इथं किल्ल्यावर आता? आता मला 15 वर्ष झाली. आता 15 वर्ष चालू आहे. मग आता इथून पुढे किती वर्ष करणार अजून? जेवढं होईल तोपर्यंत करणार आहे. म्हणजे जोपर्यंत किल्ले आपण चालते तोपर्यंत करायचं. हा जेवढं मला होतंय तोवर तर करणार आहे. मग आता जर उद्या सुनाबीना आला तर सुनाबिरा आले तर सुना तरी करणार? तरी करणार. जोपर्यंत मला जावं ते तोपर्यंत करणार. मंडळी, जोपर्यंत या ताईंच्या अंगात बळ आहे पाय चालतात आणि महाराज किल्ल्यावर बोलवत येत ना तोपर्यंत हे जाणार. म्हणजे सुना येऊ द्या किती आराम होऊ द्या पण हे यांचे कष्ट चुकवणार नाहीत. त्यांनाही माहीत झाले की कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्या कष्टामुळे त्या मुलांना त्यांनी मोठं केलंय त्या कष्टाला ते कधी विसरणार नाहीत. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे थोड्या दुःखामुळे तुम्ही वाईट वाटून किंवा डिप्रेशनमध्ये जाऊ नका. ह्यांच्यापेक्षा तुमचं कष्ट खूप मोठं आहे असं नाही वाटत मला. हो का, या ठिकाणी त्यांनी सरपण साठवून ठेवलंय उन्हाळ्याची प्रोव्हिजन. इथं काय गॅस नाही काय नाही, जे चुरीला लागते ना सरपण ते सरपण इथं तयार करून ठेवलंय. म्हणजे पावसाळ्यात आपल्याला हे सरपण वापरता येतं. ही जुनी घरं आता या शिकावल्यावर घरं आहे ना पाहायलाही मिळत नाही. तुम्ही चावीला पण ठेवलं बघितलं आम्ही आता. घेऊन जा काय तिकडे घर आहे का? बोलते कोण? ते तिकडं ते आहे ना मी म्हणलं ते ती म्हातारी आहे आमच्या दिरांची मंडळी. ज्या वाटेने ह्या ताईंचा संघर्ष गेली कित्येक वर्ष चालू आहे त्या वाटेने चालण्याचा अनुभव घ्यावा ह्या उद्देशाने त्यांच्या मागोमाग चालू लागलो. पायवाटेपेक्षा त्यांच्या आयुष्याचा प्रवास कितीतरी खडतर वाटला. रिकाम्या हातानं चालताना सुद्धा दम लागत होता. ताई मात्र त्याच दामानं आणि त्याच गतीनं चालत होत्या. ते सुद्धा कित्येक वर्ष, कितीतरी पावसाळे आणि उन्हाळे. तुमच्या अंगावर खॉलबिळ काय? रेनकोट आहे का? पडले का काय हो? का हो? पडले काय? अरे बापरे, सावकाश सावकाश. कुठं पडले होते? आत्ता का? मी म्हणलं ना पडताना पडताना म्हणून मला माहिती बरोबर. हे आपलं धरण, इथं ताईंचं घर. मग तुम्हाला लहानपणी काय काम होती? गुरं बिरच ना? दुसरं काय उद्योग सांभाळायला? दिवसभर हां
दुसरं काय उद्योग होता पण करता येत नव्हतं. नंतर मग असं हे झालं ना, मुलं झाली, मग धान्य कमी पडायला लागलं. शेतात कष्ट करायला नव्हतं ना कोणी. त्याच्यामुळे आम्ही शेताकडे लक्ष दिलं. धान्य पण ते व्हायला लागलं. कामाला जायचं तर नुसतं पैसे भेटायचे, धान्य नाही भेटायचं. तिच्या परवडायचं नाही. त्याला हजेरी किती 70 रुपये हजेरी होती, नंतर 100 झाली. तुम्ही अगदी लहानपणापासून कष्ट बघितलं. म्हणजे आईच्या घरी पण तेच. आता तुम्हाला इथून जायचं, मला इकडून जायचं. ओके, हे तुमचा मंदिर आहे. तिथं वरती मंदिर आहे. ती झाडी आता हे रस्ता आहे ना, ही पायवाट. आता रस्ता तर बुजलायच झाडांनी, तर गाडी बिडी वरती जात नाही. मग तो रस्ता संपल तिथे एक माळ लागन बघा. त्या माळातून असं इकडे फिरायचं. जाऊ मग. भेटत राहू असंच परत केव्हा तरी. नक्की. इथून तुम्हाला किती अर्धा पाऊण तास ना? आता पाऊण तास, अर्धा तास वेळ झालाय. आता हंडा द्यायचा इकडून भरून पाण्याचा, जरा वेळच लागेल. आतच जाईल. आता कुठं हांडा तो? आता पुढंच आहे, अजून तिथं जरा आहे ना, तिथंच हंडा आहे. बरं चालतंय. आपल्या पिलांना घरी सोडून जीवावर दगड ठेवून ही वाघीण जंगलात निघाली. लेकरांना 4 घास सुखाचं अन्न मिळावं म्हणून. ही पायपीट संपणार तरी कधी? 7व्या वर्षी लग्नगाठ बांधली ती कष्टाशी. 7 जन्माची नाही तर जन्मोजन्मीची. आई प्रसव काळा सोसून लेकराला जन्म देते. त्याला आपल्या रक्ताचं दूध करून पाजते. त्याच्या जीवनाची रांगोळी काढायची असते म्हणून आपल्या घामाचा सडा शिंपडते. त्यात स्वप्नांचे रंग भरते. लेकरू किती मोठं झालं तरी आईला ते लहानच असतं. आणि ईश्वर तरी कुठं मोठा असतो आईपेक्षा. मंडळी, तुम्हाला हा सकुताईंचा प्रवास कसा वाटला मला कमेंटच्या रूपाने तुमचे अभिप्राय नक्की कळवा. चला पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन वळणावर, नवीन प्रवासात, नवीन आनंदासोबत. आणि हो, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.